एव्हरीवन, वेलकम टू माय फर्स्ट ऑफिशियल फूड व्लॉग. आज आम्ही गेलो होतो कोकणी कॅफेमध्ये, जे आहे विलेपार्ले ईस्टमध्ये. आजसाठी आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत. कोकणी कॅफेला आम्ही तर नेहमीच जातो, पण आज पहिल्यांदा आम्ही शूट करणार होतो आपल्या चॅनलसाठी. प्रतीक आणि मी आम्ही दोघेही फूडी आहोत, त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करण्यासाठी खूप आवडतात. त्यामुळेच मी ठरवलं की माझ्या चॅनलवर मी फूडचे रिव्ह्यूसुद्धा देईन, कारण की आमचं महिन्यातून 1-2 वेळा तरी बाहेर जाणं होतंच. सो वाय नॉट, आपले हेच एक्सपिरियन्स शेअर करण्यात तर मजा असते. इथला ॲम्बियन्स पण खूप छान आहे. जास्त मोठी जागा नाही आहे, पण सगळं कोझी, नीट अँड क्लीन आहे. 2 पार्ट्समध्ये सीटिंग्स आहेत. तुम्ही आतही बसू शकता आणि बाहेरही. मेन्यूमध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल, स्टार्टिंग फ्रॉम सूप्स, स्टार्टर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या. इथलं स्पेशालिटी म्हणजे इथलं घी रोस्ट आणि ऑथेंटिक मालवणी पद्धतीचं जेवण. आम्हाला तर इथलं सगळंच एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. चला आता फूडकडे वळूया. सगळ्यात आधी आम्ही मागवलं हे इकडचं मालवणी सूप. हे काही रेग्युलर चवीचं सूप नाही आहे. बेस नारळाच्या दुधाचं आहे, त्यामध्ये चिकन आणि याच्यात रॉ लसूण यूज केला जातो. अतिशय युनिक आणि उत्कृष्ट चव लागते. मी असं सूप कधी खाल्लंच नाही आहे मोठे. आम्ही जेव्हा पहिल्यांदा खाल्लं होतं, त्यानंतर जेव्हाही आम्ही इकडे येतो तेव्हा हे सूप नक्की घेतो. त्यानंतर आम्ही स्टार्टर्समध्ये मागवले इकडचे मालवणी लॉलीपॉप. त्यांच्या सांगण्याप्रमाणे याचं प्रिपरेशन आहे हे मालवणी पद्धतीचं असतं, ज्यासोबत तुम्हाला नॉर्मल लॉलीपॉपसारखं चटणी वगैरे सोबत दिली नाही जात. ऑनेस्टली सांगायचं झालं तर हे आम्हाला फार ऑइलीही वाटले आणि चवही इतकी वाटली नाही. प्लस त्याच्यासोबत जे कॉम्बिनेशन आलेलं, जी ही ग्रेव्ही आली होती तीही आम्हाला फारशी आवडली नाही. त्यानंतर आले आपली आजच्या इव्हनिंगची हायलाईट, फ्रेश प्रॉन्स आणि यांचे मॅजिकल मसाले. या सगळ्यापासून बनलेली आहे यांची ही प्रॉन्स खिचडी आणि त्यावर हे तूप घालून देतात. घास घेताच यांच्या क्वालिटीची तुम्हाला जाणीव होईल. इतकी सुरेख चव. जर तुम्ही कोकणी कॅफेला व्हिजिट करताय तर हे मस्ट ऑर्डर आहे. कोकणी कॅफेविषयीची सगळी माहिती मी कॅप्शनमध्ये मेन्शन केली आहे, नक्की चेकआउट करा. शेवटी आम्ही कोकम सोडा ऑर्डर केला. अतिशय रिफ्रेशिंग होता. तर असा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि यानंतर मी कोणती प्लेस व्हिजिट करावी याचे सजेशन्सही कमेंटमध्ये द्या. थँक्यू फॉर वॉचिंग.